एक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहिली, काय स्वतःच्या पायावर उभी राहिली किंवा हातावर उभी राहिली आणि त्यांच्यासोबत चालूही लागली आणि पळूही लागली, तरी तिला न चुकणारं काम म्हणजे चूल आणि मूल हे आहे. हे एका स्त्रीला कधीही चुकणार नाही. सकाळचं झालं की संध्याकाळी काय करायचं याचा प्रश्न तिला आधीच पडतो. तिला काम करायची इच्छा असो किंवा नसो तरी तिला स्वतःला हे करायचंच आहे. तिला भूक असो नसो तरी तिला घरातल्यांसाठी करणंच आहे. तर चला, कधीही न संपणाऱ्या स्त्रीची कहाणी इथंच थांबवते. पण अद्भुत आहे मात्र एक स्त्री. मिस्टर माझे गेले होते 1.5 महिन्यासाठी मुंबईला. राजभवन इथे त्यांची बंदोबस्त होता 1.5 महिन्याचा. तो संपल्यावर आलेच होते की त्यांना गावी जायचं होतं आज. तर मी त्यांच्यासाठी इथे लवकर स्वयंपाक बनवून घेतला. स्वयंपाकामध्ये आम्ही संध्याकाळी जास्त काही बनवत नाही. चपाती, एखादी भाजी आणि चटणी वगैरे काही असलं तरीही चालतं. तर इथं मी पटकन घेतलं कारण की त्यांना 9 वाजता गाडी ट्रॅव्हल्सनी जायचं होतं. कालच आले आणि आज परत जायचं होतं. म्हणून बघा, आता इथं कॅमेरा दिसला ना तर चपाती बघा माझी लाजू लागली. फुगलीच नाही का काय माहीत, कॅमेरा बघून असं होतंय. चपाती भाजी झाल्यावर यांना वाढल्यानंतर मला खूप सारी कामं होती आज. कारण की 1.5 महिन्याचा बंदोबस्त म्हटलं ना तर यांचे पूर्ण 1.5 महिन्याचे कपडे वगैरे सगळं धुवून काढावं लागतं. आणि यांनी बॅग आली संध्याकाळी, तर आता मला रात्री यांचे पूर्ण कपडे धुवून वाळू घालायचे. आता यांना पटकन जायचं होतं तर म्हटलं भेंडी बनवली होती बघा मी अशी, आणि चपाती आणि शेंगदाण्याची चटणी दिली त्यांना. लवकर जायचं होतं तर म्हटलं जेवून घ्या आता वरतीच बसून पटकन. आणि एवढं झालं की कपडे माझी वाटच बघून आहेत बघा. एवढे कपडे मला धुवायचे आहेत. आमचे पण सकाळचे राहून गेले होते. तर आता म्हटलं चला पटापटा धुवून घेतो. यांची वर्दी वगैरे असतात तर 3-4 बकेट कपडेच आहेत एवढे धुवायचे. आणि वाळू घालायला पण जागा नसते इकडे, म्हणून आम्ही पॅसेजमध्ये टाकतो. कधी कधी पावसाळ्यात बघा इकडून सुकतच नाही कपडे, आत पाणी येतं म्हणून आम्ही ना पॅसेजमध्ये पण टाकतो समोरून. तर त्यामुळे होऊन जातं, कितीही कपडे धुतले ना तर बाहेर पॅसेजमध्ये टाकता येतात बघा. आणि इथं दुर्वा रोज मला अशी हेल्प करते. आणि आता तिला एवढी सवय झाली की तिला सर्दी पण होत नाही त्या पाण्यामध्ये, कारण की दिवसभर वरती पाणी टाकीत खूप गरम होऊन जातं बघा. आता मी म्हटलं इथे आतमध्ये मला जास्त जागाच पुरली नाही, कपडे एवढ्या धुवत दाखवत बसण्यापेक्षा मला पटकन धुवून घेतली. आणि इकडं जी मोठी असतात ना ते आम्ही पॅसेजमध्ये टाकतो. हे मस्त पॅसेज आहे, पावसाळ्यात आपण इकडे टाकू शकतो. म्हणजे इथून नाही काढले तरी चालते, वाळूपर्यंत इथंच राहिले ना कपडे काही प्रॉब्लेम नाही. सगळे वाळून घेतले इथं कपडे. तरी खूप कामं पडली होती. अजून फरशी पुसायची होती मला. भांडे घासून घेतले होते मी अगोदरच. आणि एवढ्यात मी जेवायचं विसरून गेले होते ना. आत्ता वाजत आलेत बघा 11 वाजत आलेत. कपडे वाळू घातल्यानंतर मला इथं फरशी पुसून घ्यायची होती, तर मी पटकन पुसून घेतली. आणि आज मी माझ्या रिअल व्हर्जनमध्ये होते गाऊन घालून, कारण की मला कम्फर्टेबल वाटतं बघा. फरशी पुसल्यानंतर यांनी जो भाजीपाला आणून दिला होता तो मी भरून घेतला व्यवस्थित. तर बघा हे केकचे बॉक्स आहे, स्लाइस केक वगैरे. तर मला काही असं टाकून द्यावं वाटत नाही, पटकन मी यांना 15-20 दिवस तरी यूज करून घेते. भेंडी, मिरची, वांगी वगैरे असं ठेवायला. आणि सारखंच आणत राहतात त्यामुळे काही मला एक्स्ट्रा मागवायची गरज नसते. याच डब्यांमध्ये ॲडजस्ट करते मी. हे बघा माझी दुर्वाची मस्ती चालू आहे इथं. काय करत आहे काय माहिती, डान्स करत आहे, खूप मस्ती करते, खूप क्यूटी पाई माझी पिल्ला. सगळं आवरून घेतल्यानंतर आत्ता मला म्हटलं जेवायचं मी विसरूनच गेले होते. आणि 11 वाजले होते आणि सगळ्या लाईट्स ऑन होत्या. तर म्हटलं आता थोडंसं बघून घ्यावा कुठं काही काम राहिलंय बघा. एवढे कपडे धुतले होते मी.
एवढे आमचे पण राहिले होते सकाळचे आणि यांची धुवायची, तर मी म्हटलं सगळं एकत्रच धुईल आता. आणि जसं जसं रात्र होत जाते ना, तसं तसं काम आवरून घ्यावं वाटते. असं म्हणजे काम करायची इच्छा होते आम्हाला अशी रात्री, का काय माहिती. मीच अशी आहे का की मला रात्री काम करायला खूप आवडतं. मग 12 वाजले आणि 1 वाजले तरी चालते. इथे मी थोडासा फेरफटका मारते. तुम्हाला दुर्वाला दाखवत होते पण ती काही दिसली नाही. तर हे बघा, इथे पॅसेज आहे हा एवढा मोठा. इथे कपडे मी वाळू घातलेत आणि खूप मोठी बिल्डिंग आहे बघा ही अपार्टमेंट. तर म्हटलं चला आता जेवून घेऊया. जेवण घेतलं आणि 11 वाजले होते. तर मग मी आता जेवले. दोघी जेवल्या होत्या तिच्या पप्पासोबतच. मी जेवल्यानंतर आम्ही थोडेसे माहिनी आणि मी म्हटलं टरबूज खाल्ला. आता उन्हाळा लागला तर बघा टरबूज खरबूज सगळे येऊ लागते. तर चला भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा की तुम्हाला कसा वाटला आणि लाईक करा. थँक्यू. बाय बाय.